काय झालं काय म्हटलं पाहुणे बा? अरे काही नाही बा, लाईन आहे डॉक्टर साहेब म्हणून राहिले आपले, लाईन आहे साडू बा. म्हणतात की एसी गिसी लावा लागला होता सासरी बा हॉलमध्ये, लय गरमी होऊन राहिली. अरे काय राजू, मला काय नाव घालता राजू, मी थोडी म्हटलं. अरे नाही तर काय, त्यात काय सर्व लागेल राजू, जवायचं काम आहे. हा? नाही हो भाऊ, हे बा काही बरोबरची गोष्ट आहे का आता सांगा. हा, क्लिनिक बंद करून मी इथं 4 दिवसापासून पाणी भरून राहिलो. हा? आता तुम्ही म्हणता काय तर सासऱ्याच्या घरी राहणं म्हणजे पाणी भरणं. हा? तिकडे क्लिनिक बंद आहे म्हटलं ना, येत नाही तुम्ही वेळेवर, पण काय गोष्ट करते का मागोनी. हा, तो कूलर होय का हवा मारते का हवा मारते काही समजत नाही एक तर. हा, तिकडे क्लिनिक बंद आहे, काय नाही बरोबर आहे बा, यायचं बरं आहे बा, मस्त लग्न कार्य उन्हाळ्याचे मस्त लोकांचे चांगलं आहे. उन्हाळ्यावर टेन्शन नाही लेख जाय तिकडे. हा, आपलं तसं नाही बा, क्लिनिक उघडल्याशिवाय आपला काही दाल रोटीचा सवाल आहे ना. हा. अरे काय बा, सोपत दिसते बा. इकडे ये लोक काम पुरलं म्हटलं, लय वर्क राहते टीचर लोकांनी कमी काम नाही राजो, हे शिल्लकची बी कामं येतात ना बा आम्हाला. बरोबर आहे, काय सोपं आहे का राजो. हा, सरकारचा पगार खाणं सोपं नाही. तुमचं तरी बरं आहे बा, खुद मालक खुद चालक, चांगलं आहे, काही हे नाही. आमचं कसं दिसते फक्त. बरं आहे बा, सगळ्यात मध्ये खुश तर आपले मोठे भाऊ दिसतात. बरं म्हटलं भाऊ, तुमच्या आईची तब्येत काय म्हणते? हा, आईची तब्येत चांगली आहे आता कसं चांगलंच म्हणावं लागते. हो, तिला कसं शुगर थायरॉइड आहे आणि थोडा किडनीचाही त्रास वाढला होता, 7 महिने झाले तिला किडनीमध्ये प्रॉब्लेम आला, ते किरेटिन वगैरे वाढलं ते, तर त्यामुळे तिला जास्त त्रास होऊन राहिला. जागेवरच असते म्हणून तर बा जमलं नाही आपलं, काही कुकाले नाही कपड्याला नाही काही नाही. त्याच्यानं आताही हे बा, मी हिला म्हटलं होतं, म्हटलं तू जाय म्हटलं बा. हा, उद्या असं नाही पाहिजे, बहिणीचं लग्न होतं मला जायला नाही म्हटलं तू जाय बा, मी पाय तुम्हाला इकडे, आपलं काय आपल्याला भारी आहे. तैली गेली बोलवतो म्हटलं करतो मी, पण ते म्हणे नाही म्हणे सोबतच जाऊ म्हणे. म्हटलं मग ठीक आहे. असं मग आता ताईला आणलं का? हो, आता ताईला म्हटलं 2 दिवस दे म्हटलं बा काढून, ते आई कसं एकटीला नाही ठेवतात, तिचं तिला जमून नाही ना, सगळं करावं लागते. हो ना, मला रागिनी पण म्हणत होती आता हे बा हे लग्नाचं सगळं आटोपलं की नाही आम्ही येऊच आईच्या भेटीला. हो हे बा, मी चक्कर मारी शाळा उघडायच्या पहिले, म्हणजे कसं चक्कर भेट होते, बरेच दिवस झाले आलो नाही आम्ही. म्हणून मला मागेच म्हणत होती म्हणे जाऊ म्हणे, पण ते काय काही प्रॉब्लेम आला. हा, ते आईचं तुमच्या आईचं ताईच्या इथं का काहीतरी गेले होते का काहीतरी होतं असं. हो, ते त्यावेळेस बहिणीनं लय जबरदस्ती नेलं नेतोच म्हणे. तिथं तिला वाटलं तर ती गेल्या आईचं जरा वातावरण जरा फ्रेश होते, जरा वातावरण चेंज झालं की जरा तिला बरं वाटेल म्हणे. पण ते कायचं कसं घरी जेवढी सोय होते तेवढी जवळच्या घरी नाही होत. बहिणीला वाटलं नेऊ माईले, पण ते मग 8-10 दिवसात मी घेऊन आलो म्हटलं, तिच्याही जीवाले गोळ. आता किती म्हटलं दुसऱ्या घरी फरकच पडते. कसं आईचं कसं चालता फिरता असलं तर वेगळी गोष्ट, जागेवर मग ते पाहुणे किती म्हटलं तरी जवळ काय पाहिजे आपलं घालतो. आणलं बाई, हवा तुला मना ऐकलं, राहिली ना आता 8-10 दिवस, आता बस झालं म्हटलं, गाडी घेऊन गेलो स्पेशल, घेऊन आलो आईली. नाही ते बरं गेलो. हो, काय आलं पाहिजे फालतूच. हो का, बरं बसा ना भाऊ, बसा ना. हो, बसतो ना. आता पुढच्या मीटिंग मध्ये राजू पाटील बी राहतील नाही. हो, ते पाहुणे मग काय काय त्यांचं कॅनडाचा काही आहे म्हणते चालू, हे सांगे मुलगा तिकडे इंटरव्ह्यू चालू आहे, ते कॅनडाला जायचं त्यांचा विचार आहे. ते काय बाबा फॉरेन, मग काय ते जण आपला काय मिळेल ते मग जास्त नाही, इकडे भारतात असले तर कसं फरक पडते किती म्हटलं तरी. हा, ऑब्विसली. हो, कसं विदेश म्हटलं किती म्हटलं तरी ते येतील 2-3 दिवसासाठी, मग त्यांच्याकडे राहतील का इकडे येतील, ते तर आहेच. ते काय 8-10 दिवसासाठी येतात ते लोक, सुट्टी काढून बघून जसं काय वगैरे तसं, ते तर आहेच. जाऊ द्या, आपण हा सदा बी. हा, एक तर बाई तर शाळा राजू इकडे ड्युटीच्या मुले लय चक्र होतात होती. आता किती म्हटलं तरी कसं, आता मी जो असतो तिकडे हा शनी शिंगणापूरच्या पोटपराड, तर काय इकडे येत होतो नाही. आता असं वाटतं तिथं जातो, मारतो महिनाभरात, नेहमी येत नाही, महिनाभरात एखादा चक्कर मारतो. आपली ड्युटी इकडेच आहे ना. नाही, मारायचा चक्कर काय तेवढंच, पण बाई बरं वाटते जरा, आपल्या घरी जरा बरं वाटते. आता आमच्या सगळे चालू आहे, ते आईचं काही जमत नाही ना गेलं तर म्हणत नाही, पण आपल्याला समजते. पण त्याला कसं भाऊ हे बा, आईला सोडून तर आपण पोस्ट सांगेल म्हटलं बाबा हे बा, हे काही तुला जन्माला राहणार नाहीये. हा, तिचे हे जे 2-4 वर्ष असतील काय असतील ते तेवढ्या आनंदानं तिच्या जोड राय म्हटलं बा, तिची सेवा कर जेवढी होईल तेवढी. हा, तेच माझ्यासाठी सगळं काही आहे समजा. हा, तसं आहे बा. आता माय बाप हे तर चालतंच, आयुष्याला कुणारच आहे म्हटलं, तर असं काही म्हणत नाही मी. मायाचा तर जसं का शेवट आहे तेवढं आनंदानं मनापासून कर म्हटलं बा. अरे म्हटलं योगिताची आई बसले. अरे कूलर लावा लागत होता ना. हा, हे म्हटलं योगिताची आई, नाही तो कूलर नका लावू बा, जरा हवा लागतात काय म्हणजे हे हे त्या कूलरवरच ऊन आलं की नाही, ते जरा गरम हवा देते तो. त्या कूलर नसला तर बरं वाटते जरा. अरे पंटा केला तुला कूलर पाणी झालं असेल त्याच्याने घ्यावा लागत असतील. नाही बिना कूलरची गरमी होते ना राजू. हा, मी सांगतो कोणाले पंटा केला लावतो. अरे म्हटलं योगिताची आई कूलर भरा ना हॉल मधला, जवळ बाबूशीलात ना समजे. हा, तुम्हाला तितकं कळत नाही का, आता उलुली गोष्टी मी ध्यान ठेवू का नाही. होय माय, अबाय
कूलर भरेल आहे ना का काळजी काय मा ध्यान बी नाही माय बाई सांगू माय जवळ लोक तसेच बसले का माय मी भरतो मा स्वतः आता कोणाला मग म्हणलं होतं ना माय रमेश आलता आता रमेशला म्हणलं ना मला कूलर पण टाक तो त्यानं टाकलं का नाही काय सांगा मग असं उली गोष्टी आपण ध्यान ठेवा जवळ लोक बसले तसेच हा कूलर त्याच्या घरी असे आहेत आपल्या घरी कमीत कमी कूलर तोच लावायचे घरी होऊन राहिली ना दिले हा काय म्हणतील जवळ माणसं हे फक्त गोष्टी काय का काय म्हणतील जवळ माणसं एक एसी लावायला काय जाते हॉलमध्ये एसी लावला टेन्शन नाही माणूस आला जरा शांत रिलॅक्स बसते कूलर काय ते पाणी घालू घाल त्या कूलरले खरं नाही हो शेतकरी माणसाला एसी गिशी पुरते का हा जीवनात 5 लग्न केलं नाही आता 5 पुरचं लग्न आहे ना बुडा थंडागार झाला काय एसी लावायला लावता आता जाऊ द्या एवढे वर्ष काढले आता काय राहिलं म्हातार पण बाबा आता लाईन जवळसाठी लागेल ना नाही ते एसी लागते लाईन जवळच्या वेळेस पण चालू आहे ना ध्यानात नाही येऊन राहिलं का तुमच्या आमच्या वेळेस लस रडत होतं राजू म्हटलंय बा डॉक्टर साहेब तुषार बोले म्हटलं तुमच्या लग्नात लय चांगलं होतं माझ्या लग्नात तर बस डायपोंगाच होता निरा भाऊली विचार मग का हो तुमचं कसं काय अरे बा तुमच्या लग्नात लय बरं आमचं लग्न म्हणजे बरं व्हिडिओ कॅसेट मध्ये माझीकडची इकडे काहीच नव्हतं आता तरी म्हणतो फिरू तुमच्या लग्नात म्हणलं लागे रघुच्या लग्नात बरं भाऊ तुमच्या लग्नात लय मस्त होतं हा हे तर काही कोणाच काम नाही हा जोशनाच्या लग्नात लय चांगलं होतं म्हटलं तुषार भाऊ आमचं तर लय होतं डायपोंगावर आता मस्त बापा आता समज पद्धतशीर आहे आता लायना जवळ होय ना लाईनी पोरगी होय ना तशी मी लाईनी पोरगी लाडाची राहते हा जवळ मी लाडातच राहते म्हणलं लायना पाहिला म्हटलं जवळ आहे बा मी पाणी टाकून राहिले कूलर हा पाणी टाकले की लावून देतो गरमा लय होऊन राहिली तशी मी ते रात्री ठोकाला ज्यानं उलट उष्णता वाढली त्याच्यानं जास्त अशी धाप होऊन राहिली आहे की नाही बातच पाणी कूलर भरते ते मी सांगलं मग कूलर लावला की जरा बरं होते नाही तर बाहेर टाकतो बाहेर टाकतो हा पाणी गिन टाकायला लावतो अंगणात बाजार टाकतो भाई हवेशीर बरं वाटते जरा नाही बाहेर गेलं नाही बसतो आम्ही तसं काही नाही ठीक आहे तुम्ही काय टेन्शन नका घेऊ एवढं काय आज काही सांगा ना बा आम्हाला हा हो काय काही आचार्य ते झालं होतं का तुमचं ते कॅटरस वाल्याचं हो जाऊ बा झालं ते म्हटलं डॉक्टर साहेब आलते ना डॉक्टर साहेबाच्या पसंतीचा मेनू आहे बा रागिनी बाई आली मग डॉक्टर साहेब बी आलते तर मग याच्याच पसंतीचं ते मेनू ते काय ते स्वयंपाकातलं ते जेवणातलं जसं मेनू ते ठरवलं तसं काही नाही तुम्ही बसा शांततेनं बसा तुम्ही आले बा हेच तुला मोठं म्हटलं जवाई बा जयाबाई सांगे ते बैले आणलं म्हणे तर ती इनबाईचं करायला नाही हो ते आईचं जमतच नव्हतं ना मग जयाला येत नव्हतं येत लग्नाला म्हटलं मग आणखी ती नाराज होत होती तुम्हालाही वाटत होतं म्हणून मला तेवढं ऍडजस्ट केलंच बा मी ताईला म्हटलं नाही तू येस म्हटलं कारण हिच्या बहिणीचं लग्न आहे तर त्याच्यानं आता कसं 2 दिवस आता तारेवरचीच कसरत म्हणा आम्हाला हाव मी इथं काही मन नाही आता काही म्हणा सासरे बा तुम्ही आईचं कसं जरा काम लय नाजूक झालं आता म्हणून तर जयाला म्हटलं नवरी सार झाली की बस आपण निघू म्हटलं हो जवळ बा हो आम्हाला बी समजते ते मी बी समजू शकतो ना नाही हा बा तुम्ही आणलं बा पोरीले हेच तर लय लाख मुलाचं म्हणजे तुम्ही बी आले नाही नवरी सार झाली सकाळी संध्याकाळी तुम्ही गेले तर आम्ही काही नाही म्हणत तुम्ही आले हेच तर लय मोठं बा नाही कसं आईची तब्येत त्यानं या पाहुण्याला बरं कारण सापडलं आईची तब्येत आणली ना मग आता बहीण आहे ना आई जो हा पण तू निष्ठेले पाहिजे ना कसं बरोबर कारण आहे का तो मग आईची तब्येतच नाही बरोबर मला राहतच येत नाही आपल्याला लेखाचा काही फटकेला चान्सच नाही वराती म्हणतात सासरे बा म्हणतात वराती जाता तुम्ही नाही जाऊ ना मग वराती जात लागेल ना जाते पाहू ना म्हटलं तुम्हाला समजा ना हे सरबत पाठवू का चहा पाठवू म्हटलं नाही चहा नको बा थंडगार सरबत तरी द्या खूप उकडतंय तसंच खूपच गरमी होत ना म्हणजे कसं जास्तच गरम जरा वातावरण मला तुमच्याकडे जरा जास्त ऊन जाणून राहिलं असं नाही कसं ते आम्हाला कसं एसीची सवय आहे आता क्लिनिक मध्ये पण एसी आणि घरी पण एसी त्याच्यानं जरा इकडे जास्त भारी चाललं ते थोडंसं थंडगार सरबत असलं तर चालेल हो ना भाऊ ओय थंडगार फ्रीजातलं पाण्याचं सरबत कर लिंबाचं कर तू साजरं ती कच्चू नको टाकू देत ते रंगाचं पाणी साजरं कर गोड कर साजरं हे बाय बर्फाचे खडे बी टाकू लय गरमी होऊन राहिली तुला अक्कल पाहिजे ना कूलरातलं पाणी सर्व तुला समजत नाही का की कूलर जवळ माणसं घरी आहेत कूलर भरावं का काही समजा मला ध्यान ठेवावं लागतं चल भाई लवकर सरबत कर साजरं बर्फाचे खडे टाकू त्याच्यात साजरं कर तो हातानं कर नाही सांगशील कोणाला कोणी काही करीन तो हातानं कर आणि आणून दे मी पाहतो आता तिकडे जातो मी
कालची. आता माणूस गेला नंतर तो अजून म्हणेन का आता पाणी चढवायला उशीर आहे. काय हो गेले का हो? अरे रागिनी, काय नळातून पाणी नाही येत आहे का? अहो मी तेच सांगायला आली होती. म्हटलं गेलेस का तुम्ही आंघोळीला? बरं झालं कपडे नीट काढले आहे पा. ते टाकीतलं ना पाणी संपलं. 10 मिनिटं थांबा फक्त. काय मॅनेजमेंट आहे काय? घरी एवढे सारे पाहुणे, टाकीत पाणी नाही म्हणजे पाणी चढवा लागते म्हणजे पाणी नळबिण नाही का काही? काय काय कसं काय? आणि सकाळी पहाटे चढवायला पाहिजे ना. लोक उठले संडासाठी आंघोळ करतील का नंतर तुम्ही पाणी चढवता? याच्यासाठी म्हटलं होतं मी येत नाही. तुला माहिती आहे मला सकाळी सगळं व्यवस्थित लागतं. ते सकाळीच डिस्टर्ब झाली की सगळं माणसाचा दिवस डिस्टर्ब होतो. आता ते गेले कारणच सापडते. नाही ते ना टाकीत म्हणजे रात्री काय झालं, कोणीतरी नळगीड चालू ठेवला, त्याच्यानं टाकी खाली म्हणजे वाहून गेली. म्हणून चढवणार आहेत ना पाणी. आज आज काही नळा दिवस नाही, जसं टँकर आणला ना मतकाराला नळाच्या भरोशावर थोडी लग्न एवढा मोठा कार्यक्रम होते. ते रात्री टाकीचा नळ कोणतरी काहीतरी चालू ठेवला वेशिंग गिशिंगचा, म्हणून पाणी गेलं. काय काही मॅनेजमेंट नाही. कूलर पाहिली तो हवा देत नाही, तर ताट्या बिट्या बदला लागत होता, जरा गवत बदला लागत होतं. नाही समजू शकतो मी, समजू शकतो तुझ्या वडिलांची परिस्थिती. शेतकरी माणसाला एवढं नाही झेपावं, पण कमीत कमी त्या कूलरचं गवत तर बदलू शकतो ना. ते फारसं महाग नाही येत ना. मला सांगा लागत होतं, तू का नाही घेऊन आली? आता काय रोडवर तर बसतात ते गवतावाले बिचारे. तू बदलून द्यायचं होतं तेवढं. काय काल दिवसभर किती उकडलं चक्क, असं म्हणजे असं वाटत होतं की काही चाललं जावं इथून. मग फक्त तुझ्यासाठी थांबलो मी. आता एक सेकंद थांबणार नव्हतं. तुला माहिती आपल्याला गरमी सहन नाही होत. नाही कूलरच्या ताट्या बदलले ना, पण ते ना त्या ताट्यात जरा पातळ आहेत. आणि ते नाही काल आईन सांगितलं ते कूलरचं पाणी संपलं होतं. म्हणून जर गरम हवा दिली पाणी टाकलं की मस्त चालते ना. नवीनच आहे ना तो. आता मागच्या वर्षी तर घेतला बाबा ना. 6,500चा कूलर आहे म्हटलं. म्हणजे चांगला आहे ना, मोठा मोठा आहे ना. हॉल मोठा असल्याच्या ना कूलरही मोठाच पाहिजे ना. काय मग ते काय 15-20 हजारांची टाका लागत होते. एखादा एसी गिसी घेऊन घ्या लागत होता. हे थोडंसं पाहिजे जरा. ठीक आहे, कसं आहे नाही तुमची परिस्थिती, पण जरा असं आता सोयरे पाहून तर पाहिजे ना कमीत कमी. आता मी काही ऍडजस्ट करतो, पण म्हटलं राऊत साहेबांच्या जीवन आलं म्हटलं मास्तर लोक दाखवतात बोलून असतात म्हणून पण ते आता कसं आहे बरोबर आहे. मी सहन करतो सगळं, पण बाकी नाही करत. बोलतात म्हटलं बाकी हसतात. कोणी बोलो की ना बोलो, सगळ्यात पहिलं तुम्हीच बोलता. मला का माहित नाही. हे देत असते साऱ्याला भडकून. गरमी होऊन राहिली येरेच भली गरमी होती. चाललं म्हटलं एशी दाख म्हटलं ना आले त्यापासून मा बाबाले. एशी नाही तुमच्या घरी. हो याच्या घरच्या येश आता निरालच चालू बंद असतात. आता 2 मिनिटं सहन केलं तर काय होऊन राहिलं. कधी करा आले काय? आमच्या घरी आलं तर 2 दिवस असं सहन नाही होत. त्याच्या घरी आम्ही सगळं खरकटा काढा, आम्ही सगळं सहन करा. त्याच्या मायबापाचे बोलण्याचं येईल. त्याच्या घरी हिची घरी निराला एशी चालूच असते काय? चालले मोठे टिमिक वर्ष नाही झाला, या वर्षी तर एशी घेतला. नाही तर काय असते कूलर आता राहतात. चालले मोठे एशी लहान दाखेप झालं म्हणणं मामा बारे. एशी नाही तुमच्या घरी, मला सवय एशी नाही. जसे पैदाच एशीत झाले. हो ना, मी पण म्हटलं बाबाले, म्हटलं घेऊन टाका एसी आता काय. पण आता योगिताचं लग्न म्हटलं की एसी गिसीत खर्च करणार होते का ते. गरमी झाली काल आहे ना. हो का पाय हो, माझंही लक्ष नाही. ते कूलरचं पाणी संपलं होतं. आता कसं लग्नाच्या धामधुमीत दर्शक होतेच इकडे तिकडे. आता पाणी आले की नाही, टाकी भरली की तुम्ही फ्रेश आंघोळ करून घ्या. मग मी तुमच्यासाठी मस्त नाश्ता करते. नाश्ता करून काय करू नाश्ता? पोहे करू का? पोहे कर बा. काही वेगळंच काही आला लागत होतं, काही समोसे कचोरे आहे ते काही नाही. म्हणजे कसं लग्न घर आहे आता, कुठं ते एकासाठी पोहे वगैरे, कोणाला पोहे लागतील, कोणाला उपमा लागेल, कोणी काय म्हणेल. त्याच्यापेक्षा असं छोटंसं स्टॉल लावून द्यायला होता. तिथं काही 25-30 समोसे 25-30 कचोरे आणून ठेवा लागत होते. त्याला जे लागलं तो घेतो. नाही कसं मॅनेजमेंट कसं पद्धतशीर पाहिजे. कार्यक्रम तुम्ही करून राहिले ठीक आहे, पण ते कसं कोणाची गैरसोय सोय नको ना व्हायला. हो लेख, ती लक्षातच नाही आलं. चाललं असतं. जाऊ द्या, पण आता कुठे वेळेवर बाबाला म्हणून आता कुठेच बाबा कोणाला पाठवतील. करतो ना मी पोहे करतो ना. हो जा मग पहिले 1 कप चहा करून आण माझ्यासाठी. नाही तर पाणी कधी चढणार काय का? पाणी चढणे म्हणजे काय? म्हणजे मशीन लावली की चढवायचं नाही असं काही नाही का? काही म्हणजे फिटिंग वगैरे नाही का केलेली? नाही आहे ना. ते काय झालं, बाबाच्या घरची मशीनही जळली. ते काल ते होळी खेळलं तिथं पाणी पडलं आणि ते कोणतरी तशीच लावली, ते जळलीच. वास आला त्याच्यातून जळका. म्हणून ते काही लावून नाहीत राहिले. आता काकाच्या घरचे आणून राहिले मशीन. मग पाणी चढवतील. बापरे, हो का? अच्छा ठीक आहे. मला चहा देतो 1 कप. माझं डोकं खूप दुखून राहिलं आता. असं करू का? नाही तर मी घरून जाऊन येऊ का? आंघोळ करून येतो मी माझं सगळं व्यवस्थित.
नाही व अंग भासाठी कोणी काय इतके दूर जात असते का? जवळ आहे का आपलं गाव? नाही हो काय आता काय पटकन होते ना, मी चहा आणते तोपर्यंत पाणी चढते. पटचो त्याचा अंग धुवायला घरी जाते नाही असं. खामगावातून वाशिमली अंग धुवायला जाते. हा लयच हुशार आहे मानवरा ना, खरं ना लयच हुशार आहे. पण आता म्हणता काहीच येत नाही, मुक्काट्यानंच राहा लागते. रागिनी नाही तर आता माझ्या करीन आणि तनफन करत चालला जाईल. अजून लग्नाच्या ठिकाणी राहील बाबाले उलट टेन्शन. चौदे माय आला 2 दिवस याला धान तेला न तुपानं जाय तिकडे. माय बाई आता नवरी गेली की बरात मग झाली गेली पाठवून देतो. जा म्हणतो तुमचं काय काम आहे, मी जातो मग मागून. बसा तुम्ही इथं बाकड्यावरती, मी चहा आणते करून. हा ठीक आहे. बघ मला फिक्का करशील हा. खाली दूध वगैरे थोडस व्यवस्थित टाक. काल काय चहा होता बापरे. काय काय चहा जवाई लोकांना तर थोडासा वेगळा करायला पाहिजे ना का? आचार्यांच्या चहातच चहा केला काय सांगा जवायचाही. फोन नाही लागून राहिला. बाई कुठे गेली काय माहित. वेळ गेला घेतला नाही तिनं. संडासले गेली नाही तर बाहेर बसलेलं. नाही मायला सोडून कुठे बसणार आहे ते. काय झालं म्हटलं? अरे ताईला फोन लावून राहिलो, तेव्हा फोनही नाही घेऊन राहिली. आईचं कसं काय काय विचारत होतो म्हटलं. ती फोन नाही घेऊन राहिली, कुठे गेली काय माहिती. लावता का फोन आज? मी सकाळी लावला होता, त्यापासून झालाच नाही माकरणं खरं तर. हो तू इकडे गुतलीशी ना बहीणच्या लग्न तिकडे मामाचं काय होय ना, तुला काय घेणार. एक फोन नाही लावून होता ना. हा एक फोन लावला तर तिची चौकशी माहित होती आपल्याला. तुला टाइम कुठे आहे? नाही हो मी सकाळीच लावला फोन. म्हणजे आई बोलले ना, मी बोलली ना आईसोबत. आई म्हणत चहा बिस्किट चारले म्हणत, असं म्हणत चहा बिस्किट खवरायले असं म्हणत. ताईने चारलं शे. हो आता काल तुझे उपकार नाहीत का बाईचे. हा तिच्या घरचं सगळं सोडसाड करून तिला आपल्या घरी येऊन राहायला लागून राहिलं. तिच्या घरच्या लोकांची जीवार नाही येणार काय? हा आपलं हे लग्न म्हणजे इतकं अर्जंट होतंय अर्जंट, पण असं काही नाही ना. हा नाही बा मुद्दा म्हणून आलं तर त्या गोट माहिती ना आपली परिस्थिती काय. आपल्या घरी मिळ नाही तरी बी तुला येऊन 2-2, 4-4 दिवस राहायशिवाय गमत नाही. नाही बा मी रोज फोन करून राहिले बा. 2 टाइम फोन करतो मी. आता 2-3 दिवस ताई राहिला तर म्हणजे ताईच म्हणत ना मी राहतो म्हणत ना. मी फोन केला की नाही घरून नाही तर ताई म्हणत ना तुम्ही जा मत वहिनी मी देतो मग 2-4 दिवस काढून. आता ते समजते ना. ती झाली तिची माणूस की पण तिच्या घरच्या लोकांचे उपकार झाले काय. हा फालतू हे बाय नवरी सार झाले आपण चाललो जाऊ. मी तर म्हणते बाय लग्न लागलं पहिल्या पंक्तीचं जेवबा आणि चालू जाऊ आपण. हा लग्न लागलं तू राहतो ना होईन तिकडे ती फोन नाही लागत काही नाही मा काही मन नाही लागत नाही. तसं कर तू राह बा मी चालू जातो. मी पाहतो मामा आले. हा मी असलं तर काही करत नाही कपडे. तू कर पाहतो बहिणीचं लग्न कर काय करायचं आहे ते कर. मी चालू जातो नाही तर. चाललं जाऊ ना. आता तुम्ही चालले असाल तर चांगलं नाही वाटत. कोणी विचारते पाहुणे आलते गेले ताई थांबतात ना ब्राईन म्हटलं ना. हो चाललं जाऊ ना. हो लग्न लागल्यावर मी 10 मिनिटं थांबत नाही सांगून ठेवतो आताच. मायाला काही तर ती नाही आता काय विचारायचे किती दिवस राहिले. आता शेवटीच्या संघ असलो पाहिजे. तू आलं काय तू पाय चालू तुला काय बा तुला काय काळजी नाही. मग लक्षात येते माया येते मला तुझी थोडे हो मी तुला काही काळजी नाही मायाची. पण बोले आहे ना माया आहे ते. मग माया माझ्यासाठी काय काय करायला हे तुला सांगत बसायची गरज नाही. हा माय बाप ते ऐशाल नाही पुरत. नाही वा नाही बाहेर सकाळी लग्न लागलं की चालू जाऊ आपण. पहिल्याच पंक्तीत जेवून चालू जाऊ. नवरी सार नाही झाली तरी काही घर नाही का बरे. अक्षिदा टाके लोक राहू अक्षिदा टाकू तिच्या डोक्यावर चालू जाऊ. मला बी कळते ना. मला बी कळते समजा पण तुम्हाला नाही कळत. तुम्हाला कसं तुमचं कळते. तुमची माय तुमच्या आयुष्याला पुरत नाही. हो माय बाप तर बस अमृत पिऊनच येईल आहेत. ते आयुष्यभर आहेत. तेच काही घर नाही. त्याला काही दुखत नाही सुखत नाही. त्याचं मनही दुखत नाही शरीरही दुखत नाही काहीच नाही. समजा याच्या मायबापाच होते. हा नाही मी नाही म्हणत माई सासू नाटक करते. हाय ते बिमार खरंच बिमार आहे. या माणसाला कसं स्वतःच्या मायचा कळवळ आहे ते तसं मायबापाचं कोण नाही वाटत की हो बाईच्या मायबापाला वाटत असेल की पोरीने या 3 वर्ष झाले म्हणलं बाहेरात पाय नाही टाकला. आता बहीणचं लग्न आहे साजरी पाहुणीसारखी लग्नाच्या पहिल्या दिवशी आली म्हणलं मी. हा असं म्हणलं की 8 दिवस जाऊन बसतो. मला बी कळते नाही की नाही बाबा काय आपल्या घरी मिळ नाही. मग बुडी बिमार आहे मला बी कळते ना. पण मग आता या लोकांनी आम्ही बाबा किती बिमार झाली तरी बी आली नाही मी. धावा की नाही म्हटलं या माणसानं की जाय म्हणून. हा माय बाप आयुष्याला नाही पुरत. ताने निघाले या तोंडातून. आता कसं कळते माय आयुष्याला नाही पुरत. हो तुमची माय नाही पुरत. माय बाप पुरतात ना. स्वतःचं बरोबर समजते दुसऱ्याचं नाही समजत. म्हणलं होतं माय बाबा बिमार आहे उभ्या जाऊ भेट घेऊन येऊ. हो त्या बघते नाही त्याच्या काही जबाबदाऱ्या नाहीत. मग त्याच्या तिच्या आपल्या साऱ्या जबाबदाऱ्या सून म्हणून सासरच्या लोकांचा समजा करणं आपली जबाबदारी. पण जवाई म्हणून येईल माय बापाला भेटीने येणं एवढी यायची जबाबदारी नसते. नाही यायच्या काय जबाबदाऱ्या साऱ्या जबाबदाऱ्या सुनीच्या डोक्यावर येतात. सासरच्या लोकांचं हागणं मुतणं समज करा. हा तीची जबाबदारी. आमच्या माय बापाचं काहीच नाही काय. जवाई म्हणून या माणसाचं काहीच कर्तव्य नाही काय. कुठे म्हणता म्हणलं की तमाशा करीन लग्नात बी राहणार नाही.